माघारी घेण्यासाठी तुम्ही आलेला आहात. सर्वात महत्वाचं म्हणजे अर्ज तुम्ही दाखल केलेला होता, मग माघारी का घेताय? बघा, परिस्थितीची स्वरूप संपूर्ण जाणीव तुम्हाला आहे, तरी सुद्धा या ठिकाणी जालना छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मी या ठिकाणी फॉर्म माझा उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि ते निवडणूक लढण्यासाठी दाखल केला होता. पण मला या ठिकाणी माझे नेते आणि माझे वडील आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांनी आदेश दिला की म्हणे यावेळेस तुम्ही थांबून घ्या, पुढे तुमचा नक्कीच या ठिकाणी विचार होईल. म्हणून मी या ठिकाणी माझा फॉर्म माघारी घेतोय आणि पूर्णपणे जसं आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी सांगितलं आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं तसं आमचा महायुतीच्या उमेदवाराला पूर्ण पाठिंबा आहे. बरं, सर्वात महत्वाचं म्हणजे बऱ्याचदा वडिलांनी नाराजी देखील व्यक्त केलेली आहे. सन्मानजनक वागणूक किंवा पक्षासाठी जे काही वर्ष कामं केली त्यात कुठेतरी अडचणी तुम्हाला फेस करावं लागतं का? मी एक सांगतो तुम्हाला, जी काही खतखत होती, जी काही अडचण होती, जे काही म्हणणं होतं ते एकनाथ शिंदे साहेबांसमोर साहेबांनी मांडलं आणि साहेबांचं त्या ठिकाणी समाधान झाला. ते सर्व गोष्टी क्लिअर झाल्या म्हणून माघार घेण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. बरं, आता पुढची वाटचाल काय असणार आहे? पुढे कोणत्या निवडणुकीमध्ये तुम्ही सहभागी होणार? कारण तुमचं नाव जिल्हा बँकेसाठी चर्चेत आहे. मी जिल्हा बँकेच्या संचालक पदासाठीचा माझा उमेदवारी अर्ज आजच भरून आलेलो आहे आणि निवडणूक मी लढणार आहे. राहिला प्रश्न जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा, तर ते आमचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेब, खासदार भुमरे साहेब, आमदार अब्दुल सत्तार साहेब हे एकत्रित बसून त्या बाबतीतला निर्णय घेणार आहे आणि बाकीचे आमचे ज्या पक्षाचे आमदार आहेत ते आमदार सगळे बसून, आमदार महोदय सगळे एकत्रित बसून तो निर्णय घेणार आहे की ते निवडणूक कशा पद्धतीने लढायची. ते बघा, इतक्या वरच्या गोष्टी मला त्याच्या बाबतीत माहित नाही. ते आमदार अब्दुल सत्तार साहेब तुम्हाला त्या बाबतीत माहिती देऊ शकतात, त्या बाबतीत मला माहिती नाही. पण जो काही निर्णय होईल लवकरच तुम्हाला त्या ठिकाणी कळवण्यात येईल. तर एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये जी बैठक झाली होती त्यामध्ये कार्यकर्त्यांचाही विचार केला जाईल आणि तुमच्या या संदर्भातही अर्जासंदर्भातही चर्चा झाली होती. तर मग भविष्यामध्ये तुमच्या पाठीशी एकनाथ शिंदे उभा राहतील असे कळतंय? विशेष नाही, भविष्यात नाही, आजही आमच्या मागे ते उभे आहेत आणि उद्याही आमच्या मागे उभे राहणार. एकनाथरावजी शिंदे साहेब त्यांच्या विश्वासावरच, आमदार अब्दुल सत्तार साहेब नेहमी म्हणतात त्यांच्या विश्वासावरच आम्ही शिवसेनेत आहोत आणि शिवसेनेतच आम्ही राहणार. सर, काही अनपेक्षित निकाल लागला असता का? नक्कीच का नाही लागला असता, 100%. मी तुम्हाला बोललो की मी निवडणूक लढण्यासाठी फॉर्म भरला होता आणि मी जर मला एकनाथ शिंदे साहेबांनी जर पाठिंबा दिला असता, आपल्या मैत्रीपूर्ण लढण्याचा जर निर्णय घेतला असता तर नक्कीच वेगळा निकाल लागला असता आणि मीच निवडून आलो असतो विधान परिषदेला. त्या बाबतीत कोणती शंका नाही. तुम्ही कोणत्याही तालुक्यामध्ये जाऊन नगरसेवकांना आणि जिल्हा परिषद सदस्यांना विचारू शकता सर्वांचे मत काय. मला प्रत्येक लोकांनी म्हणजे सभासदांनी सांगितलं, नगरसेवकांनी सांगितलं, जिल्हा परिषद सदस्यांनी सांगितलं की तुम्ही उभा राहा, आम्ही तुम्हालाच मतदान करणार. म्हणून ते सर्वपक्षीय लोक मला मदत करणार होते. मी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. फक्त मला आमच्या पक्षाने मला परवानगी द्यायला पाहिजे होती. मला पक्षाने परवानगी न दिल्यामुळे मी या ठिकाणी माघार घेतली आणि मी जी माघार घेतलेली आहे याचा नक्कीच मला भविष्यामध्ये फायदा होणार आहे. सर, आज ऐकलं म्हणजे मला भविष्यात फायदा होणार आहे. ठरलेलं होतं ते गणित देखील माझ्या काही मीडियाच्या बांधवांनी दाखवलं पण होतं. काहींनी दाखवलं, काहींनी सोशल मीडियावर चालवलं कशी पक्ष बलाबल कसा आहे आणि आमचे व्यक्तिगत संबंध प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक नेत्याशी आणि नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, आमचे बांधव त्यांच्याशी कसे संबंध आहे आमचे जिव्हाळ्याचे किंवा जवळचे, हे सगळं सर्वांनी पाहिलेलं आहे. ते काही वेगळ्या सांगण्याची मला गरज नाही. सर, आज आपने जो फॉर्म वापस लिया उसके बारे में मैंने अभी बताया जी कि यहाँ पर मैंने निवडणूक लड़ने के लिए मेरा फॉर्म भरा था, लेकिन आमदार अब्दुल सत्तार साहब ने, एकनाथराव शिंदे साहब ने मुझे आदेश दिया कि भाई अभी अपक्ष बोल के आप लड़ो मत निवडणूक, आगे आपका विचार होगा, आप ये निवडणूक में आपको रुकना है. उनका आदेश का पालन करते हुए मैं अपना आज फॉर्म वापस ले रहा हूँ. मैं आपको ये निवडणूक के बारे में इतना ही बताना चाहता हूँ कि जो निर्णय आमदार अब्दुल सत्तार साहब ने लिया, हमारे नेता एकनाथरावजी शिंदे साहब का जो आदेश है कि हमको महायुति के उम्मीदवार को मदद करना है और महायुति के उम्मीदवार के लिए हमको ये कॉम्प्रोमाइज करना पड़ा, इसीलिए मैं उनके आदेश का पालन करते हुए अपने फॉर्म को यहाँ पर वापस ले रहा हूँ. आपको भरोसा था कि आप अगर फॉर्म वापस नहीं लेते थे तो आप जीत जाते थे? बिल्कुल पूरा विश्वास था मुझे. मैं पहले बताया आपको कि मैंने इलेक्शन लड़ने के लिए, निवडणूक लड़ने के लिए मेरा उम्मीदवारी अर्ज दाखिल किया था और पूरे
दोनों जिले में, छत्रपति संभाजीनगर जिला और जालना जिला, इसका पूरा मैंने अभ्यास किया। जो जो लोग हमारे संपर्क में आए, लगभग 350 नगर सेवक और जिला परिषद सदस्य मिला के 350 लोग मेरे संपर्क में थे। आज तक मेरी उनकी बात हुई, लेकिन सुबह ही मुझे जैसी मुंबई से आमदार अब्दुल सत्तार साहब वापस आए और मैंने मीडिया में देखा कि उन्होंने निर्णय लिया, एकनाथ शिंदे साहब ने आदेश दिया, उन्होंने सूचना की कि हमको ये विधान परिषद में बंडखोरी नहीं करना है, हमें अपक्ष उम्मीदवार नहीं रखना है, हमको माघार लेनी है, वापस लेना है। इसलिए मैंने आज फॉर्म वापस लेने का निर्णय लिया। नहीं तो यकीनन अगर मैं स्थानिक स्वराज्य मतदार संघ का उम्मीदवार रहता तो मैं ही चुन के आता। लेकिन जो चीजों को लेके असंतोष था उसके ऊपर क्या बात हुई? जितना असंतोष था, जो भी मसला था, आमदार अब्दुल सत्तार साहब ने और हमारे शिवसेना के नेताओं ने एकनाथ शिंदे साहब को वो सब चीजें बताई, उस पर सब विचार मंथन हुआ और सबका निराकरण हुआ। सब समाधानकारक बैठक हुई और सकारात्मक बैठक हुई। उसमें सभी चीजों को लेके सब विषय क्लियर हुए और विषय क्लियर होने की वजह से ही आज हमने ये निर्णय लिया है। आने वाले दिनों में कैसी रणनीति रहेंगी? आप जिला बैंक का भी, मध्यवर्ती बैंक का भी? हाँ, जिला मध्यवर्ती बैंक के संचालक पद के उम्मीदवार बोल के मैंने आज मेरा फॉर्म दाखिल किया है। पनन प्रक्रिया मतदार संघ से मैं संचालक पद के उम्मीदवार के लिए मैंने मेरा अर्ज दाखिल किया है और मैंने पार्टी की तरफ से उम्मीदवार हूँ, शिवसेना पार्टी की तरफ से उम्मीदवार हूँ। और आगे की रणनीति जो रहेंगी, निवडणूक किस तरीके से लड़ना है, किसके साथ लड़ना है, ये पूरा निर्णय एकनाथ शिंदे साहब, भुमरे साहब और आमदार अब्दुल सत्तार साहब का रहने वाला है। थैंक यू।